तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कमालीचे आक्रमक बॅनर्स आणि होर्डिंग्स लावण्यात आलेत। 6 खासदार फुटल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवराय बॅनर पाहायला मिळतात। षण्मुखानंद सभागृहासह मुंबईतल्या विविध भागात हे आक्रमक बॅनर आहेत। गद्दार बदलले, चेहरे बदलले, पण विचार नाही, असं मजकूर या बॅनरवर आहे। तर सायनमधल्या षण्मुखानंद सभागृहाबाहेरून या बॅनरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। 19 जून 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। पण मागील 4 वर्षांपासून वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे 2 होतात, एक शिंदे सेनेचा आणि दुसरा ठाकरे सेनेचा। मी सध्या षण्मुखानंद हॉलच्या बाहेरून आढावा घेतोय, जिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झेंडे आणि बॅनरबाजी करण्यात आलेली। माझ्या समोर असलेला बॅनर आपण जर पाहिला तर त्याच्यावरचा उल्लेख जर पाहिला तर आशय असा आहे की 60 वर्ष साक्ष आहेत मराठी अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि लढलेल्या लढ्याची, शिवसेनेच्या संघर्षाची। हा झाला एक बॅनर। पुढे असे अनेक बॅनर आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा एक बॅनर जो आहे तो चर्चेचा आहे। तो म्हणजे की या बॅनरवरचा आशय थेट नुकतंच शिवसेनेत झालेलं बंड किंवा ठाकरेंची साथ सोडून गेलेले ठाकरेंचे 6 खासदार त्यांना टीका करणारा बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर सुद्धा या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। तमाम निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना मनपूर्वक शुभेच्छा असे एकीकडे लिहिले जाते, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो देखावा किंवा प्रतिमा ठेवण्यात आलेला त्या ठिकाणी वारसा विचारांचा हिरक महोत्सव शिवसेनेचा असं म्हटलेलं आहे। तर वरती आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा कोट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.